नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आदिवासी विकास विभाग भरतीची चौकीदार पदाची परीक्षा 4 ते 5 दिवसावरती आलेली आहे. आता शेवटच्या क्षणी नवीन काही वाचत बसण्यापेक्षा जे चॅप्टर आपल्याला 100% गुण मिळवून देणार आहेत, त्यांची रिव्हिजन करणे खूप महत्त्वाचे आहे. गणितामध्ये लसावी मसावी हा असा चॅप्टर आहे, ज्यावर चौकीदार परीक्षेमध्ये हमखास प्रश्न दिसणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. 828 आणि 612 या संख्यांचा मसावी किती? सोपी मेथड आहे बघा. 828 आणि 612चे आपल्याला काय करायचे, अवयव पाडून घ्यायचे आहेत. 2 भाग जातोय, बेचोक 8, बेचोक 8. पुन्हा 2 जातोय. इथे आता कितीने जातोय कसं चेक करतोय आपण? 7 + 2 9 म्हणजेच 3 ने भाग जाईल. 3 संग 18, 3 9 27. पुन्हा 3 ने भाग जातोय. 3 2 6, 3 त्रिक 9, 23. हे झाले 828 चे अवयव. ओके. आता 612 मध्ये बघूया. बेत्रिक 6, बेसख 12, 3 3 2 6, बेपंचे 10, बेके बे, 17 त्रिक 51. याचे अवयव काय झाले? 2 गुणुले 3 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 17. आता मसावी म्हणजेच काय करतोय? कॉमन फॅक्टर घेतोय आपण. इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे, 3 आहे, पुन्हा इथे 2, इथे 2, 3 3. तर पुन्हा यामध्ये काही कॉमन निघणार नाही. इथे हा 23 आहे. तर याचा आता मसावी किती येईल? 2 दोन्ही 4, 4 त्रिकम 12, 12 त्रिक 36. 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 3. मसावी म्हणजेच काय? कॉमन फॅक्टर. तर याचं उत्तर येईल 36. आपलं मसावी असेल पर्याय क्रमांक 1, 36. एक तर लसावी मसावीवरती मोठ्या संख्या दिल्या जात आहेत. सध्या एक्झाममध्ये मोठ्या संख्या दिल्या जात आहेत आणि त्यांचा मसावी काढा असं विचारलं जातोय, किंवा मसावी आणि लसावीवरचा अजून एक क्वेश्चन जो एक्झाममध्ये वारंवार विचारला जातो तो म्हणजे प्रश्न क्रमांक 2. 2 संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 450 व 15 आहे, तर एक संख्या 75 आहे आणि दुसरी संख्या कोणती असं विचारलेलं असतं. तर यासाठी फॉर्म्युला आहे 2 संख्यांचा गुणाकार बरोबर त्यांचा लसावी गुणुले त्यांचा मसावी. आता लसावी दिलेला आहे 450, मसावी आहे 15, एक संख्या आहे 75, दुसरी आपल्याला काढायची आहे. दुसरी आपण कशी काढतोय? 450 गुणुले 15 भागिले 75, 15 5 75, 5 9 45, 90 तो दुसरा नंबर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 4. ए आणि बी हे गोलाकार मार्गाभोवती चालत आहेत. ए आणि बी हे दर तासाला अनुक्रमे 2 फेऱ्या आणि 3 फेऱ्या या वेगाने चालत आहेत. जर त्यांनी सकाळी 8 वाजता विरुद्ध दिशेमध्ये एकाच ठिकाणाहून सुरुवात केली, तर सकाळी 9:30 पर्यंत किती वेळात एकमेकांसमोर येतील. आता हे गोलाकार मार्ग आहे किंवा गोलाकार मैदान आहे समजा. आता इथे काय दिलेलं आहे बघा आपल्याला. नेहमी एक्झाम्पलमध्ये काय असतं? एक फेरी आणि ती किती सेकंदात, ए किती सेकंदात कंप्लीट करतो आणि बी किती सेकंदात कंप्लीट करतो. पण इथे काय दिलेलं आहे? एका तासाला ए जो आहे तो 2 फेऱ्या मारणार आहे आणि बी जो आहे तो 3 फेऱ्या मारणार आहे, बरोबर? सकाळी 8 वाजता ती काही रेस असेल ती 8 वाजता चालू होणार आहे चालण्याची आणि ती 9:30 म्हणजे 1.5 तास ती चालू राहणार आहे, बरोबर? तर एका तासाला आता एचं काढतोय आपण. एका तासाला 2 फेऱ्या करतोय. तर 1.5 तासात किती करेल? म्हणजेच कसं काढू आपण? 2 गुणुले 1.5 तिरकस गुणाकार करतोय. म्हणजे 3 फेऱ्या तो या 1.5 तासामध्ये तो 3 फेऱ्या मारेल. ए. त्यानंतर बी एका तासाला 3 फेऱ्या मारतोय. तर त्या 1.5 तासामध्ये म्हणजे 8 ते 9:30 मध्ये 1.5 तासामध्ये किती फेऱ्या मारेल? 3 × 1.5 4.5 या झाल्या फेऱ्या बीच्या, जो की 1.5 तासाला मारणार आहे. ओके. आता यांच्या फेऱ्या आलेल्या आहेत दोघांच्या. म्हणजे आपण इथं काय केलेलं आहे, तर टायमिंग सेम करून घेतलेला आहे. 1.5 तास जे वेळ आहे आपल्याला त्यामध्ये त्याने किती फेऱ्या मारलेल्या आहेत हे काढून घेतलेलं आहे. त्यामुळे आपण काय करणार आहे बघा, तर जो फेऱ्या असतात
त्यांचा लसावी डिव्हाइड, ही आता ट्रिक्स लक्षातच ठेवावी लागणार आहे. ज्या फेऱ्या आहेत त्यांचा मसावी. आता म्हणजेच ते एकमेकांसमोर किती वेळा येतील हे याचं आन्सर असेल. आता 3 व 4.5चा लसावी घेतोय आपण आणि डिव्हाइड काय करतोय 3 व 4.5चा मसावी. 4.5 चे अवयव होतील 3 एके 3, 3 पाची 15 आणि 3 पाची 15 म्हणजेच किती होतील 3 गुणुले 3 गुणुले 0.5. आता लसावी करताना आपण काय करतोय तर आता इथे 3 ची पॉवर किती आहे 1 आहे. इथं काय होईल 3 ची पॉवर होईल 2 म्हणून लसावी करताना काय करतोय 3 गुणिले 3 9 येणार त्याचं लसावी त्याचा काय येईल 9 येईल आणि मसावी म्हणजे कॉमन फॅक्टर असेल जो की किती येईल मसावी घेताना काय करतोय आपण बघा 3 चे काय फॅक्टर येणार आहेत 3 गुणिले 1 आणि 4.5 चे काय येणार आहे आता 3 कसं लिहितोय आपण 1.5 इंटू 2 असंही लिहू शकतोय बरोबर 1.5 इंटू 2 आणि इथे काय येणार आहे 1.5 इंटू 3 याचा मसावी येईल 1.5 म्हणजे 9 डिवाइड 1.5 म्हणजेच 90 भागिले 15 6 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3 6 वेळा ते एकमेकांसमोर येतील. क्रमांक 5 3.4/5 व 2.3/4 यांचा लसावी व मसावी काढा. आता आपण लसावी व मसावी बेस्ड सर्व क्वेश्चन आज इथे घेणार आहोत. तर इथेपर्यंत जर तुम्ही माझ्यासोबत व्हिडिओमध्ये असाल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. चला आता या प्रश्नामध्ये तुमची 2 प्रश्नांची तयारी होणार आहे. एक तर अपूर्णांकाचा लसावी कसा काढायचा आणि अपूर्णांकाचा मसावी कसा काढायचा. आता इथे आपण काय करतोय बघा याला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करतोय. तर 3.4/5 म्हणजेच कसं लिहू शकतोय आपण 5 त्रिक 15 15 आणि 4 19 भागिले 5 आणि 2.3/4 लिहितोय आपण 4 दुणे 8 आणि हे 11 भागिले 4. आता या अपूर्णांकांचा आपल्याला लसावी काढायचा आहे आणि त्यांचा मसावी काढायचा आहे. आता अपूर्णांकांचा लसावी बरोबर अंशाला जे आहेत अंशाचा लसावी घ्यायचा. इथे लसावी आहे म्हणून अंशस्थानी लसावी घेतोय आणि छेदाचा मसावी घेतोय. आता अंशच लसावी कशाचा येणार आहे 19 व 11चा लसावी घेतो इथं आपण आणि छेद म्हणजेच 5 आणि 4चा मसावी. आता लसावी यामध्ये त्यांचा लसावी कसा येईल यामध्ये कॉमन फॅक्टर तर कोणताच येणार नाही. 19चे अवयव जर पाडले आणि 11चे जर अवयव पाडले तर याला 1 शिवाय दुसरा कोणता सामायिक अवयव नाही आहे. त्यामुळे लसावी याचा येईल 19 गुणिले 11 209 याचा लसावी येईल आणि मसावी यामध्ये 5 आणि 4 मध्ये कॉमन फॅक्टर 1 आहे आणि मसावी म्हणजे आपण कॉमन फॅक्टर घेतोय त्यामुळे इथे 1 येईल म्हणजे लसाव्याला 209. आता मसावी काढतोय आपण अपूर्णांकाचा मसावी बघा कसं काढतोय अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी भागिले छेदाचा लसावी. आता अंश काय आहे 19 व 11चा मसावी 19 व 11चा मसावी आणि 5 व 4चा लसावी. आता याचा मसावी म्हणजे कॉमन फॅक्टर असतोय 19च्या अवयवमध्ये आणि 11च्या अवयवमध्ये कॉमन फॅक्टर 1 येईल. 1 व्यतिरिक्त त्यांचा कोणताही कॉमन फॅक्टर नसणार आहे आणि 5 आणि 4 मधचा लसावी किती असणार आहे 5 गुणिले 4 तर 1/20 आपलं उत्तर असेल 209 1/20 पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6 3 मीटर 5 मीटर 10 सेंटीमीटर आणि तिसरा आहे 12 मीटर 90 सेंटीमीटर अशी लांबी असलेले कापडाचे 3 तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी हे शोधा. आता प्रश्नामध्ये ज्यावेळी
आता फुलांचे हार किती करावेत? इतकी फुले आहेत. जास्तीत जास्त किती हार होतील? असा सुद्धा प्रश्न असतो एक्झाममध्ये. आणि जास्तीत जास्त हा वर्ड जेव्हा क्वेशनमध्ये येतोय, त्यावेळी त्यामध्ये ज्या क्वांटिटी दिलेल्या असतात, त्यांचा आपल्याला मसावी घ्यावा लागतोय. आता इथे 3 क्वांटिटी दिलेल्या आहेत. एक तर 3 मीटर, 5 मीटर, 10 सेंटीमीटर आणि 12 मीटर 90 सेंटीमीटर. आणि इथे उत्तरं जी आहेत, ती आहेत सेंटीमीटरमध्ये. सुरुवातीला याचं काय करून घेऊया, सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन करून घेऊया. तर हा प्रश्न 2026 मध्ये पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. अशी विकास विभागमध्ये हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. तर 3 मीटर म्हणजेच किती? 300 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. त्यामुळे 3 मीटर म्हणजे 300 मीटर. आता हे 5 मीटर म्हणजे किती असणार आहे? 500 आणि हे 10 म्हणजे 510 सेंटीमीटर. त्यानंतर 12 मीटर म्हणजे किती? 1200 अधिक 90 म्हणजेच 1290 सेंटीमीटर. आता या 3 ज्या क्वांटिटी आहेत 300, 510 आणि 1290 याचा आपल्याला मसावी काढायचा आहे आणि तो मसावी जो असणार आहे तेच आपलं फायनल उत्तर असणार आहे. आता 300चे अवयव करूया. 3 गुणिले 100, 2 गुणिले 25, 5 गुणिले 5 म्हणजे 3 गुणिले 2चा वर्ग गुणिले 5चा वर्ग हे झाले 300चे अवयव. त्यानंतर 510चे अवयव करतोय आपण. 5 5 25, 5 1 5, 17 त्रिक 51 म्हणजे 2 गुणिले 5 गुणिले 17 गुणिले 3 हे झाले 510चे अवयव. आता 1290चे अवयव करायचे आहेत आपल्याला. 3 ने भाग जाईल. 3 चौक 12, 3 त्रिक 9, 0. पुन्हा 2 ने भाग जातोय. बे दोन्ही 4, बे एके बे, बे पंचे 10, 5 चोक 20, 5 त्रिक 15. आता 43 ही काही मूळ संख्या आहे त्यामुळे 43ला भाग जाणार नाही. 3 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 43. आता इथे आपल्याला जास्तीत जास्त हा शब्द आल्यामुळे मसावी घ्यायचा आहे. तर इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे. 2 सगळीकडे 2 इथे 2 एकदा आहे, इथे 2 वेळा आहे. त्यामुळे मसावी घेताना कमी पॉवर जे असतो तो घेतो आपण. म्हणून 2 एकदाच घेतोय. त्यानंतर 5 इथे तिन्ही क्वांटिटीमध्ये 5 आहे त्यामुळे गुणिले 5 करतोय. त्यानंतर 3, 3 आणि 3 गुणिले 3 करतोय. म्हणजेच 5 दोन्ही 10, 10 त्रिक 30, 30 सेंटीमीटर लांबीची मोजपट्टी जास्तीत जास्त 30 सेंटीमीटर लांबीची मोजपट्टी असायला हवी हे अचूक मोजण्यासाठी. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7. 3 घंटा एकाच वेळी सकाळी 11 वाजता वाजतात. त्या तिन्ही घंटा अनुक्रमे 20 मिनिट, 30 मिनिट व 40 मिनिटांनी पुन्हा पुन्हा वाजतात. त्यानुसार त्या तिन्ही घंटा पुन्हा एकाच वेळी किती वाजता वाजतील असा प्रश्न आहे. तीन मित्र असतील आणि ते गोलाकार मैदानाभोवती धावत असतील आणि ते किती वेळाने एकत्र भेटतील किंवा 3 घंटा एकाच वेळी किती किती वाजता पुन्हा वाजतील या प्रश्नामध्ये आपण इथे लसावीची कन्सेप्ट यूज करतोय. तर 11 मिनिट, 30 मिनिट व 40 मिनिट यांचा आपल्याला लसावी घ्यायचा आहे. 20 मिनिट लसावी कसा घेतोय? अवयव करतोय त्याचे 20चे अवयव आले 2चा वर्ग गुणिले 5. त्यानंतर 30चे अवयव पाडतोय इथं आपण 2 गुणिले 3 गुणिले 5 30चे अवयव झाले. 40चे अवयव 2चा क्यूब गुणिले 5. आता इथे लसावी काय आलेला आहे? लसावी आलेला आहे लसावी म्हणजे तर 2 ची हायेस्ट पॉवर कोणती आहे? 2 ची हायेस्ट पॉवर आहे 3. तर 3 ची हायेस्ट पॉवर 3च आहे. 3 एकदा आहे आणि 5 एकदा आहे. त्यामुळे 8 गुणिले 15 120 मिनिट म्हणजेच 120 मिनिट म्हणजेच 2 तास. आता सकाळी 11 वाजता वाजतात त्यानंतर 2 तास म्हणजे 11 अधिक 2 म्हणजे 1 वाजता त्या पुन्हा वाजतील. दुपारी 1 वाजता.
पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. दुपारी 1 वाजता त्या पुन्हा वाचतील. प्रश्न क्रमांक 8. अशी लहानात लहान 4 अंकी संख्या शोधा, जिला 6, 8 आणि 12 ने पूर्ण भाग जातो. आता कमीत कमी किंवा लहानात लहान हा शब्द जेव्हा प्रश्नामध्ये येतोय, त्यावेळी आपण लसावीची कन्सेप्ट वापरतोय आणि जास्तीत जास्त हा जेव्हा वर्ड प्रश्नामध्ये येतो, त्यावेळी आपण मसावीची कन्सेप्ट वापरतो. आता लहानात लहान दिलेला आहे, त्यामुळे 6, 8 व 12 या तिन्ही संख्यांचा आपल्याला लसावी घ्यावा लागेल सुरुवातीला. तर लसावी कसं करतोय आपण? 6 चे अवयव बेत्रिक 6, 8 चे 2 चा क्यूब आणि 12 चे 3 चौक 12 म्हणजे 3 गुणिले 2 चा वर्ग. आता इथे लसावी कसा काढतोय आपण? 2 ची हायेस्ट पॉवर काय आहे? 3. त्यानंतर 3 ची हायेस्ट पॉवर 3, 8 त्रिक 24, 24 याचा आला लसावी. बरोबर. आता 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे इथं? 1000 घेऊया आपण. लहानात लहान संख्या 1000, त्याला 24 ने डिवाइड करतोय. आता 20 चोक 96, 24 चोक 96 0, 24 दोन्ही 48, 24 एके 24. आता इथे बाकी किती उरणार आहे? 16 बाकी उरेल. 16 बाकी म्हणजेच 1000 मध्ये ज्यावेळी आपण 16 ॲड करू, त्यावेळी 1000 अधिक 16 1016 होईल आणि या संख्येला 6, 8 आणि 12 ने पूर्ण भाग जाईल. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9. 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी 1023 आहे, तर त्या संख्या कोणत्या? आता इथे आपल्याला एक फॉर्म्युला माहीत आहे. त्यापूर्वी काय बघूया आपण? तर ज्या 2 क्रमवार विषम संख्या ज्या असतात, त्यांचा मसावी किती असतो? त्यांचा मसावी असतो 1. आता क्रमवार कोणत्याही विषम संख्या असतील. समजा 5 आणि 7 यांचा मसावी किती असेल? 1. 7, 9 यांचा मसावी असेल 1. म्हणजे हा त्यांचा मसावी काय असतो? नेहमी 1 हा त्यांचा मसावी असतो. आता इथे 2 क्रमवार विषम संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचा लसावी दिलेला आहे, मसावी असणारा 1. तर फॉर्म्युला यूज करूया. नेहमीचा आपला 2 संख्यांचा गुणाकार त्यांचा लसावी गुणिले त्यांचा मसावी आहे. आपल्याकडे लसावी आहे, मसावी आहे 1, म्हणजे 2 संख्यांचा गुणाकार काय येणार आहे आता? आणि त्या क्रमगत संख्या पाहिजेत, क्रमवार विषम संख्या पाहिजेत. आता ऑप्शनवरून जाऊया. इथे किती येणार आहे? 1023. एकक स्थानला 3 येणारे कोणते ऑप्शन आहेत? 1 गुणिले 3 ऑप्शन 1 होईल. 7 9 63 हाही ऑप्शन चेक करावा लागेल आणि 1 गुणिले 3 चारही ऑप्शन चेक करावे लागतील आपल्याला. तर आपण काय करूया? त्याचे अवयव पाडूया. 10, 23चे अवयव पाडूया. 3 त्रिक 9, 10, 3 चौक 12, 3 एके 3. त्यानंतर 11 त्रिक 33, 11 एके 11 म्हणजे 33 आणि 31 ह्या 2 त्या संख्या झालेल्या आहेत, ज्यांचा गुणाकार येतो 10 23. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. क्रमांक 10. 2 संख्यांचा मसावी 7 आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या त्यांचा लसावी असू शकते? तर हा प्रश्न होल्ड करा आणि तुम्ही सॉल्व करा. नेहमी लसावीला मसावीने पूर्ण भाग जात असतो. म्हणजे 7च्या मल्टिपल इथं काय आहे? तर 56 ही संख्या आहे. 7 8 56. त्यामुळे आपलं उत्तर असेल 1. पर्याय क्रमांक 1 56 त्याचा लसावी असेल, कारण नेहमी लसावीला मसावीने भाग जातो. त्यामुळे उत्तर असेल 56. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि तसेच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. ऑल दी बेस्ट.